नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आमच्या स्वामिनी फूड सर्व्हिसला पुन्हा मी आली होती 15 ऑगस्टला मोठी जेवणाची ऑर्डर. तर मोठी म्हणजे काय, तर आदल्या दिवशी मी तुम्हाला शेअरच केला होता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये की स्वामिनी फूड सर्व्हिसला मोठी जेवणाची ऑर्डर मिळालेली आहे. तर त्यामध्ये आम्हाला द्यायची ती 45 लोकांची जेवणाची ऑर्डर होती आणि जी 15 ऑगस्टची ऑर्डर होती त्यामध्ये 30 लोकांसाठी आम्हाला जेवण द्यायचं होतं. त्यामध्ये भाजी, मटार पनीरची भाजी द्यायची होती, चपाती, डाळ तडका, कोशिंबीर असं द्यायचं होतं. तर बऱ्यापैकी तसंच आम्हाला करावं लागणार होतं आणि ही ऑर्डर आम्हाला संध्याकाळी द्यायची होती. त्यामुळे आम्ही मग आणि कसं आदल्या दिवशी मोठी ऑर्डर झाल्यामुळं थोडासा थकवा होता, परंतु आम्ही ठरवलं की नाही, आपल्याला ही ऑर्डर घ्यायचीच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फ्रेश उठून आम्ही कामाला लागलो. काही जे सामान आणायचं आहे ते सगळं सामान आणून ठेवलं आणि दुपारनंतर मग आम्ही ही ऑर्डर करायला घेतली होती. आणि ह्या ऑर्डरीमध्ये देवयानी नव्हती, कारण की देवयानी मला काही कामानिमित्त तिला बाहेर जावं लागणार होतं, त्यामुळे ती आम्हाला जॉईन करू शकणार नव्हती. तर म्हटलं चला आपण दोघी आहे तर ही ऑर्डर कंप्लीट करू, हरकत नाही. तर त्याप्रमाणे मी नियोजन करून घेतलं होतं आणि मग सुरुवातीला डाळ वगैरे शिजवून घेतली. आणि इथे बघू शकता, डाळला आम्ही 2 प्रकारे तडका दिला होता. सुरुवातीचा एक तडका दिला होता आणि अगदी फायनल पण एक तडका मी द्यायचं बाकी ठेवला होता. सगळी पूर्वतयारी आम्ही करून घेतली होती. पनीरचं जे वाटण आहे ते सगळं वाटण भाजून वगैरे घेऊन परत वाटून घेतलं होतं. शिवाय पनीर वगैरे कट करून घेतले होते आणि इथं अमूलचंच पनीर आम्ही वापरलेलं आहे. आम्ही शक्यतो अमूलचं पनीरच वापरतो सुरुवातीपासून. आणि परत इथे बघू शकता की जो फायनल तडका आहे डाळीला तो दिलेला आहे. कोशिंबीरची तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग मटारची जी भाजी आहे मटर पनीरची ती करायला घेतली होती. तर छान मसाला पहिला परतून घेतला, त्यानंतर मटार घालून घेतले, मटार थोडा वेळ शिजून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये पनीर ॲड केलं. त्यानंतर आम्हाला करायच्या होत्या चपाती. मग फायनल सगळं झाल्यानंतर मग आम्ही चपाती करायला घेतल्या आणि चपाती बऱ्याच प्रमाणात करायच्या होत्या. त्यामुळे मग 2 गॅसवर तवे ठेवून झटपट, ॲक्च्युली योगिनीचा स्पीडही तेवढा आहे त्यामुळं झटपट ती लाटून देत होती आणि मग मी भाजून घेत होते. तर अशा प्रकारे आम्ही ही ऑर्डर कंप्लीट केली आणि ही ऑर्डर ॲक्च्युली माझ्याच रिलेटिव्हचीच होती, जवळच्याच होत्या त्याही. तर त्यांना द्यायची होती. तर थोडं कसं असतं की घरचं असलं की अजून थोडंसं टेन्शन येतंच. कारण आपण दरवेळी करत असतो, प्रत्येक ऑर्डरीला थोडंसं टेन्शन असतंच, त्यांना चव कशी जाईल, त्यांना आवडेल का नाही हे वाटत असतं. परंतु त्यांचा खूप छान रिप्लाय आला, खूप छान शब्दात त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. तर छान वाटलं असं. आणि जेव्हा आपण खरंच मनापासून कष्ट करतो आणि समोरून छान असा रिप्लाय येतो ना, तर खरंच खूप बरं वाटतं. तर दोघींनाही खूप छान वाटत होतं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पॅक करून दिलं होतं. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.